नमस्कार, मी विलास बडे। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी शरद पवार यांच्या पुणे दौऱ्याची आहे। शरद पवार पुणे दौऱ्यावर आहेत आणि शरद पवारांनी आज भिडेवाड्याची पाहणी केली। शरद पवार हे दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला जाणार होते, मात्र आयत्या वेळी पवारांनी मंदिरात न जाण्याचा आणि बाहेरून दर्शन घेणं पसंत केलं। आपण नॉनव्हेज खाल्लं असल्यानं मंदिरात न जाता बाहेरून बाप्पाचं दर्शन घेतल्याचं शरद पवार म्हणाले। मंदिराला आणखी नव्या जागेची आवश्यकता आहे आणि सदर जागा ही राज्याच्या गृह विभागाची आहे। त्याचमुळे मंदिराच्या व्यवस्थापनाचा ट्रस्टचा मान राखून आदरणीय पवारसाहेब आणि राज्याचे गृहमंत्री माननीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब हे या भेटीकरता आज येणार होते। त्याप्रमाणे ते आले, त्यांच्या समवेतच आम्ही होतो। मंदिरात दर्शनाचा असा कुठला प्लॅन नव्हता। जागेवर मंदिराची पाहणी केली कारण की पुणेकरांच्या आणि महाराष्ट्राच्या हे आस्थेचं एक प्रतीक आहे आणि दगडूशेठ गणपती मंदिरावर सगळ्यांची श्रद्धा आहे। म्हणजे या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे की आदरणीय पवार साहेबांना माझ्यासहित बाकी देवतिकांनी विचारलं की आदरणीय साहेब आपण मंदिरात दर्शन करावं। ते म्हणाले की मी आज नॉनव्हेज खाल्लेलं असल्यामुळं मी चुकीचा पायंडा पाडणार नाही, माझ्या बुद्धीला पटणार नाही, त्याच्यामुळे बाहेरूनच दर्शन करून सावित्रून गेलेले आहेत। वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। वैभव विशाल, हा आवाज येतोय? होय, बोला। विशाल, सर्वात आधी सकाळी आज बातमी आलेली होती शरद पवार हे दगडूशेठच्या दर्शनासाठी येणार आहेत आणि त्यानंतर सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या। थोड्या वेळानं बातमी आली शरद पवार हे समोर असलेल्या भिडेवाड्याची सुद्धा पाहणी करतील आणि त्यानंतर मग शरद पवार जाहीररित्या असं कधी मंदिरात जाताना किंवा इतर कुठेही जाताना त्याची जाहीर वाच्यता कधीच करत नव्हते। ही पहिलीच वेळ आहे आणि जेव्हापासून दगडूशेठ मंदिर बांधण्यात आलंय नव्यानं तेव्हापासून आजपर्यंत साधारण 30 वर्षांनंतर एकदाही शरद पवार या मंदिरात कधीही गेलेले नाहीत। एकदा केवळ ते दगडूशेठच्या पॅन्डॉलमध्ये म्हणजे मंडळाचा गणेशोत्सवामध्ये जो गणपती बसवला जातो काका हलवाईच्या समोरच्या मांडवामध्ये, तिथं ते दर्शनाला गेले होते असं दगडूशेठच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय। हे सगळं झाल्यानंतर ते आले, आधी त्यांनी दगडूशेठला येणं अपेक्षित होतं, त्यांनी तिथं चकवा दिला, ते आधी भिडेवाड्याला गेले। भिडेवाड्याची खालून पाहणी केली, आयुक्तांना बोलवून घेतलेलं होतं, काय परिस्थिती आहे ते विचारलं, कधी भिडेवाड्याचं काम पूर्ण होईल, सुरू होईल, या सगळ्या गोष्टी विचारल्यावरती तिथून निघाले आणि दगडूशेठ मंदिराच्या मागे गृह विभागाची जागा आहे एक, त्याची पाहणी करायसाठी ते गेले। त्यांच्यासोबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सुद्धा होते आणि त्यानंतर खरा खुलासा झाला दगडूशेठ ट्रस्टनं मंदिरासाठी जागा कमी पडते म्हणून आम्हाला नव्यानं जी गृह विभागाची मंदिराच्या मागची जागा आहे ती द्यावी असा प्रस्ताव गृह विभागाला दिलेला होता आणि त्याची माहिती जी आहे त्याची माहिती त्यांनी शरद पवारांना दिल्यानंतर वळसे पाटलांनी ते स्वतः जागा पाहण्यासाठी त्यांच्या सोबत आले होते। हे सगळं झालं त्यानंतर ते मंदिरात येतील असं सांगितलं जात होतं, मात्र त्यानंतरही ते मंदिरामध्ये आलेच नाहीत। त्यांनी मंदिराच्या बाहेरून दर्शन घेतलं आणि पुन्हा सगळ्यांच्या भुवया उंचावल्या। असं का केलं पवार साहेबांनी? ते आले, मंदिराच्या अवतीभोवती फिरले आणि मग मंदिरामध्ये दर्शनासाठी का आले नाहीत? या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुन्हा जेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांकडे विचारपूस केली तर कार्यकर्त्यांनी सांगितलं की साहेब म्हटले चालताना की मी आज सकाळी नॉनव्हेज खाल्लंय, त्याच्यामुळे नॉनव्हेज खाऊन मंदिरात जाणं माझ्या मनाला काही पटत नाही, त्यामुळे आपण आज जायला नको, बाहेरूनच दर्शन घेऊ। म्हणून शरद पवार हे बाहेर रस्त्यावर थांबले जिथून सर्वसामान्य लोक। नक्कीच वैभव, आता आपल्यासोबत अतुल भातखळकर जोडले गेलेले आहेत। अतुलजी, काय तुमची प्रतिक्रिया आहे? आज शरद पवार यांनी जे स्पष्टीकरण दिलेलं आहे किंवा या आधी वाद निर्माण झालेला होता की शरद पवार हे आस्तिक आहेत नास्तिक आहेत याच्यावरून वाद निर्माण झालेला होता आणि आज त्यांनी मंदिरात जाण्याचं सांगितलं, नंतर त्यांनी आत्ताची स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे, तुमचं काय म्हणणं आहे, काय प्रतिक्रिया? त्यांनी जे काही कारण दिलं ते इतकं हास्यास्पद असं कारण आहे आणि त्याच्यामुळे शरद पवार हे विज्ञानवादी आहेत, फार पुरोगामी विचारांचे आहेत, वर सगळे जे थोतांड आहे थोतांड पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे आणि त्याच्यामुळे गणपतीच्या दर्शनाला जावं असं गणपतीच्या दरवाजात जाऊन सुद्धा त्यांना सुबुद्धी झाली नाही, याच्यावरनं आता किती दुर्बुद्धी निर्माण झालेली आहे हेच सिद्ध होतंय। त्याच्यामुळे उगीच मग सावरकरांचा विषय काढला की त्यांचं विज्ञाननिष्ठपणा आपण शिकला पाहिजे असं ते आम्हाला शिकवतात। त्याच्यामुळे हे त्यांच्या ढोंगीपणाचं अजून एक उदाहरण आहे। बाकी
त्यांच्या नशिबात दगडूशेठ हलवाईचं दर्शन नसेल म्हणून ते गेले नाहीत, एवढाच त्याचा अर्थ आहे. आणि मी नॉनव्हेज खाल्लं म्हणून मी आज मंदिरात जाऊन दर्शन घेणार नाही असं त्यांनी म्हटलं असेल तर ते अत्यंत हास्यास्पद आहे. त्याचं खरं त्यांनी का दर्शन घेतलं नाही याचं खरं स्पष्टीकरण तेच देऊ शकतील. पण हे वरवरचं तकलादू स्पष्टीकरण आहे आणि खरं सांगायचं तर अत्यंत हास्यास्पद असं स्पष्टीकरण आहे असं माझं मत आहे. बरं, पण तुम्हाला असं वाटतं की त्यांची खरंच इच्छा असेल जावं आणि त्यांना वाटलं असेल मनातून की नको आज अशा वेळी जायला, काय वाटतं तुम्हाला? माणसाच्या मनात काय येणार आहे किंवा काय येतं हे ते दुसऱ्या माणसाला कळू शकत नाही जगात. पण हे कारण असेल तर ते अत्यंत हास्यास्पद आहे. त्याच्यामुळे ही काही कारणं असू शकत नाही. त्याच्यामुळे फक्त शरद पवार म्हणजे फार पुरोगामी, फार विज्ञाननिष्ठ वगैरे अशी जी काही एक प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांच्या समर्थकांकडनं केला जातो तो खोटा आहे. हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालं. ठीक आहे, धन्यवाद अतुलजी, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. कॉड्रेलिया क्रूज प्रकरणी 28 दिवस तुरुंगात काढलेल्या आर्यन खानला अखेर एनसीबीनं क्लीन चिट दिली आहे. आर्यन आणि मोहककडे अंमली पदार्थ सापडले नसल्याची माहिती असलेलं चार्जशीट एनसीबीनं कोर्टाकडे दाखल केलं. त्यामुळे आर्यन खानला मोठा दिलासा मिळालाय. आर्यन खान आणि कॉड्रेलिया क्रूज पार्टी प्रकरण प्रचंड गाजलं होतं. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी देखील रंगल्या होत्या. आर्यनला अडकवलं जात असल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला होता. आता अखेर आर्यनला दिलासा मिळालाय. एनसीबी ने 20 में से 14 लोगों पर चार्जशीट दाखिल किया है और 6 लोगों पर चार्जशीट दाखिल नहीं किया गया. चार्जशीट दाखिल करने के पीछे कारण यह है कि 14 लोगों पर ठोस सबूत मिले, अर्थात ठोस सबूत का मतलब है फिजिकल एविडेंस और सर्कमस्टेंशियल एविडेंस, कोरोबोरेटिंग फिजिकल एविडेंस, और साथ ही उन लोगों पर जिन पर चार्जशीट दाखिल नहीं की जा सकी उसमें जो प्रारंभिक इन्वेस्टिगेशन था उसमें कुछ कमियां थीं और इसके आधार पर यह कहा जा सकता है कि अंततः सफिशिएंट एविडेंस नहीं मिला. इसके पीछे एक ही सिद्धांत को माना गया और वह सिद्धांत माननीय सर्वोच्च न्यायालय ने भी कई बार दोहराया है. वह प्रिंसिपल है बियॉन्ड रीजनेबल डाउट. बियॉन्ड रीजनेबल डाउट, अगर रीजनेबल डाउट कहीं है तो उसके बियॉन्ड होना चाहिए, तभी सबूत को कारगर माना जाएगा. क्रूज में सब लोग थे या क्रूज में चढ़ने वाले थे, लेकिन वो आपस में एक साथ एक ही ग्रुप का हिस्सा थे ऐसा नहीं पाया गया. वो अलग अलग ग्रुप में आए थे. कभी कोई 4 में था, कोई 3 में, कोई 2 में, लेकिन बटे हुए थे. इसलिए ये एक जॉइंट कॉन्स्पिरेसी नहीं थी 20 की या 14 की. और इसके इतर ये भी स्पष्ट हो गया कि इसमें कोई इंटरनेशनल कॉन्स्पिरेसी की बात कंक्लूसिव रूप से प्रूव नहीं हो रही है. केवल व्हाट्सएप चैट को आधार करके हम लोग कंक्लूसिव एविडेंस नहीं जुटा सके. संभाजीराजे छत्रपतींनी अखेर राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. ही माघार घेत असताना त्यांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मोडल्याचा गंभीर आरोप केलाय. आपण शिवसेना पुरस्कृत उमेदवार बनण्यास तयार होतो, पण यावर मुख्यमंत्र्यांनी सहमती दर्शवली होती. पण अचानक मुख्यमंत्र्यांनी भूमिकेवरून युटर्न घेत शिवबंधनाची नवी अट आणल्याचा आरोप केला. आपल्या मनात कोणाबद्दल सुद्धा द्वेष नसून आपली बांधिलकी जनतेशी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. घोडेबाजार होऊ नये म्हणून मी निवडणूक लढवणार नाही, पण माघार नाही, हा माझा स्वाभिमान आहे, अशा शब्दात संभाजीराजे छत्रपतींनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पण मला पूर्ण कल्पना आहे की ह्याच्यात निश्चित घोडेबाजार होणार आणि घोडेबाजारसाठी ही माझी उमेदवारी नाही आहे. माझी उमेदवारी ह्याच्यासाठी होती की सगळ्या पक्षातल्या लोकांनी मला मदत करावी. निष्कलंक माझं व्यक्तिमत्व आहे, ते लक्षात ठेवून तुम्ही मला मदत करा. पण ते होताना काही दिसत नाहीये आणि घोडेबाजारी होऊ नये म्हणून मी या निवडणुकीच्या समोर जाणार नाहीये. पण ही माघार नाहीये, हा माझा स्वाभिमान आहे. मला इतकं वाईट वाटते
की मुख्यमंत्र्यांच्याकडनं ही अपेक्षा नव्हती की त्यांनी दिलेला शब्द माझा मोडला. असो, स्वराज्य बांधण्यासाठी मी आता सज्ज झालोय. विस्थापित मावळा यांना स्वराज्यात संघटित करण्यासाठी मी आज मोकळा झालोय. जोड्या स्वर्गात बनतात असं म्हटलं जातं. याचा प्रत्यय पाहायला मिळाला तो जळगावात. तिथं कमी उंचीच्या जोडप्यानं लग्न लागलं. या अनोख्या जोडप्याची आणि त्यांच्या लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. कारण या लग्नात नवरदेव 36 इंचाचा आणि नवरी होती अवघ्या 31 इंचाची. जळगावमधल्या जामखेड इथे संदीप सपकाळे आणि उज्ज्वला कांबळे यांचा इतरांप्रमाणेच लग्न सोहळा पार पडला. पण तरी त्यांच्या लग्नाची चर्चा होतीये आणि त्याचं कारणही तसंच आहे. त्याचं कारण आहे या दोघांची उंची. नवरा नवरीच्या उंचीनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय. हे जोडपं बुटकं आहे. नवरदेव असलेल्या संदीप सपकाळेची उंची आहे अवघी 36 इंच, तर त्याच्या आयुष्याची साथीदार असलेल्या उज्ज्वलाची उंची आहे 31 इंच. सुवर्ण पेढीमध्ये कामाला असलेल्या संदीपला कमी उंचीमुळे लग्नात अनेक अडचणी येत होत्या. त्याच्या कुटुंबियांच्या प्रयत्नांना सुद्धा अपेक्षित यश मिळत नव्हतं. पण अखेर धुळ्यातल्याच 31 इंच उंचीच्या उज्ज्वलाचं स्थळ संदीपसाठी चालून आलं. माझ्या मुलाची फार अडचण येत होती. फार आम्ही गावगाव फिरले, मुलगी मिळत नव्हती. मुलगी फार यांनी मिळाली, आम्हाला धुळ्याची मिळाली, पण त्याच्या हाईटची मुलगी मिळाली. फार आनंद आहे. आणि मुलगी आहे माझी, ती मुलगीच म्हणून वागेन मी तिला. आणि फार मला एकदम आनंद झाला. संदीप वगळता त्याच्या कुटुंबातील इतर सगळ्यांचीच उंची सर्वसाधारण आहे. तर उज्ज्वलाच्या घरची सुद्धा हीच स्थिती. त्यामुळे दोन्ही कुटुंबाला आपापल्या मुलांच्या लग्नाची चिंता सतावत होती. मात्र म्हणतात ना, लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात. आणि अचानक एक दिवस संदीप आणि उज्ज्वलाची लगीन गाठ जुळली. मला की नाही खूप आनंद झाला. माझी हाईटची मुलगी मला मिळाली. भेटणं मुश्किल होतं. मी भरपूर वर्षापासून फिरत होतो, नाही भेटत होते, पण आता मिळली. ही धुळ्याची मुलगी आहे आणि हिच्याबरोबर मी सुखानं संसार करणार, हिला व्यवस्थित ठेवणार. परस्पर संमतीनं हे दोघं 7 जन्माच्या बंधनात बांधले गेले. मोठ्या थाटामाटात पार पडलेल्या लग्नाला हॉल देखील कमी पडला. हा अनोखा लग्न सोहळा पाहण्यासाठी लग्नाला आमंत्रित न केलेल्यांनी जास्त गर्दी केली होती. कारण त्यांना फक्त संदीप आणि उज्ज्वलाची एक झलक बघायची होती. खूप छान जोडा आहे. काल त्याचं लग्न झालं माझ्या पुतण्याचं आणि इतकी पब्लिक होती की आम्हाला हॉलसुद्धा लहान पडला. इतकी पब्लिक आली. पब्लिक जेवणासाठी न येता सेल्फी काढायला आली. कारण का, त्यांना असा जोडा बघायला कुठेही भेटू शकत नव्हतं. सुनीला आम्ही मुलीसारखंच वागवणार, कारण का त्यांना मुलगी नाही आहे, ती त्यांची सून नाही, एक मुलगीच आहे. अनेकांना तर या जोडीसोबत सेल्फी काढण्याचाही मोह आवरला नाही. सोशल मीडियावर सुद्धा या कपलची मोठी चर्चा पाहायला मिळते. अनेक दिवसांपासून शोधात असलेले संदीपचे परिवार अखेर त्यांना धुळ्याची 31 इंच या उंचीची मुलगी मिळाली आणि ती मुलीसारखीच घरात सांभाळ करणार असंच कुटुंबियांनी सांगितलंय. यामुळे या नवदाम्पत्याला न्यूज 18चा सलाम. नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव. औरंगाबादमधून एक महत्त्वाची बातमी येते. व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यावर शाईफेक झालेली आहे. उस्मानाबाद विद्यापीठ उपकेंद्राला स्वतंत्र विद्यापीठाची मागणी करणाऱ्या व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकर यांच्या अंगावरती आणि तोंडावर सचिन निकम यांनी शाई फेकलेलं आहे. आणि रिपब्लिकन सेनेचे सचिन निकम यांनी या बैठकीमध्ये हा सगळा प्रकार केल्याचं कळतंय. बैठक संपल्यानंतर संजय निंबाळकर यांच्यावरती शाई फेक झाल्याचं कळतंय. याची दृश्य सुद्धा न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेली आहेत. व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यावरती ही शाई फेक करण्यात आलेली आहे. त्याचं कारण म्हणजे उस्मानाबादसाठी स्वतंत्र विद्यापीठ देण्याची मागणी ही सातत्यानं होत होती आणि यांनी संजय निंबाळकर यांनी त्याच्याबद्दलचा सकारात्मकता दाखवलेली होती आणि त्यामुळे त्यांच्यावर शाई फेकण्यात आल्याचं कळतंय. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. सिद्धार्थ, काय अधिक तपशील आहे याबद्दलचा?
उस्मानाबादला जे उपकेंद्र आहे विद्यापीठाचं, त्या उपकेंद्राला स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा द्यावा अशा पद्धतीची मागणी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य संजय निंबाळकर यांनी केली आणि त्याचा निषेध करण्यासाठी दलित संघटनांनी याआधी सुद्धा त्यांच्या विरोधात तक्रारी केल्या होत्या. मात्र आज सुद्धा व्यवस्थापन परिषदेची बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये उस्मानाबादला स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा देण्यासाठी संजय निंबाळकर यांनी विषय लावून धरला. त्यामुळे दलित संघटनेचे जे सचिन निकम आहेत त्यांनी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य बाहेर येताना निंबाळकर त्यांच्या अंगावर शाई फेकली, जी शाई त्यांच्या अंगा तोंडावर उडालेली आहे आणि तो विद्यापीठाला स्वतंत्र दर्जा उपकेंद्राला देऊ नये यासाठीची ही मागणी आणि हा निषेध आहे. आता एकंदरीत या प्रकरणी पोलिसांमध्ये विद्यापीठ तक्रार करतं का किंवा व्यवस्थापन परिषदेचे सदस्य संजय निंबाळकर तक्रार करतात हे पाहणं गरजेचं आहे. धन्यवाद सिद्धार्थ, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या तब्येतीत बिघाड झाल्यानं त्यांना लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. त्यांची एंजिओप्लास्टी झाल्याची माहिती मिळते. त्यांच्यावर सध्या लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना यासंदर्भात निवेदन देण्यासाठी सागर बंगल्यावर गेलं. यावेळी त्यांनी ओबीसींमधून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची 31 मे रोजी जयंती आहे. यानिमित्त 29 मे ते 31 मे पर्यंत जागर यात्रेचं आयोजन करण्यात आलंय. तसंच अहिल्याबाईंच्या जयंतीनिमित्त बहुजन समाजानं एकत्र यावं असं आवाहन भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलंय. आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा 65वा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गडकरींच्या घरी कार्यकर्ते आणि मित्रमंडळींनी गर्दी केली. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्यानं राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाच्या वतीनं 75,000 अमृत सरोवर निर्माण करण्याचा संकल्प गडकरींनी या निमित्तानं बोलून दाखवला. काही काळासाठी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. ठाणे ते कांजूर मार्ग दरम्यान वीज खंडित झाल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक उशिरानं होत होती. जवळपास 20 ते 25 मिनिटं लोकल उशिरानं धावत असल्यानं चाकरमान्यांचे हाल झाले. गणेशोत्सवानिमित्त कोकणामध्ये जाणाऱ्या नियमित गाड्यांची आरक्षण क्षमता संपली आहे. 26 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान अनेक गाड्यांच्या विविध श्रेणीतील सर्व आसन आरक्षित झालेली आहेत. अशात प्रतीक्षा यादी अधिक झाल्यानं रेल्वेनं आरक्षण देणं बंद केलंय. सार्वजनिक क्षेत्रातील 2 बँकांच्या खासगीकरणासाठी गतीनं पावलं टाकण्यास केंद्र सरकारनं सुरुवात केली आहे. महिनाभरात या संदर्भातील निर्णय होणार असल्याची माहिती मिळते. सार्वजनिक क्षेत्रातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज या बँकांचं खासगीकरण केलं जाणार आहे. राज्यातील धरणांमध्ये 37% इतका पाणीसाठा शिल्लक असून टंचाईग्रस्त भागात 401 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतोय. आणि महत्त्वाचं म्हणजे नागपूर विभागात मे अखेरीस एकाही गावात टँकरची आवश्यकता भासली नाही. मुंबईतील आजची 5% पाणी कपात रद्द करण्यात आलेली आहे. पांजरापूर इथे विद्युत उपकेंद्राच्या परीक्षणाचं काम 4 ऐवजी 3 दिवसांमध्ये पूर्ण करण्यात पालिकेला यश आलंय. त्यामुळे पाणी कपात रद्द करण्यात येत असल्याचं जलविभागाकडून जाहीर करण्यात आलं. रत्नागिरी शहरात पाणी टंचाईचं संकट निर्माण झालंय. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शिळ धरणात सध्या 5 जूनपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे इथल्या नागरिकांना पाणी टंचाईच्या भीषण समस्येला सामोरं जावं लागू शकतं. बीडच्या पाटोदा तालुक्यातील चिंचोली गावात तीव्र पाणी टंचाईच्या झळा. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपली संवाद यात्रा पोहोचली आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यात. यावेळी आपण राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचा लिलाव सुरू असताना काही शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी केलेला खर्च सुद्धा हाती पडत नाही अशी व्यथा बोलून दाखवली. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विशाल परदेशी यांनी. आपली संवाद यात्रा पोहोचलेली ती राहुरीमध्ये आणि राहुरीमध्ये आपण आहोत कृषी उत्पन्न बाजार समितीत, जिथे आता कांद्याचे लिलाव सुरू आहेत. आपल्यावर एक शेतकरी दादा आहेत जे हे तुमचं आहे ना सगळ्या गोण्या. किती गोण्या आहे सगळ्या? 25 गोण्या आहे. 25 गोण्या आहे का? 25 गोण्या. 25 गोण्या. काय भाव मिळतोय? भाव काय 10,000 1100 रुपये. होय का? खर्च निघतो का?
नाही निघत खर्च कसला खर्च निघतो होय ना तोट्यात धंदा आहे उलटा तो होय ना हो एवढे वरती का जाऊन बसले आत्महत्या करायसाठी पण हा खर्च केला आणि मला मिळाले फक्त 4 गोणे मी आणलेत मार्केट. किती खर्च केला 40,000 रुपये 40,000 रुपये खर्च एक केला. एकराला हा. आणि फक्त 4 गोणे आणलेत मार्केटला. ते काय भाव गेले मला माहिती नाही. किती भाव मिळाला 400 आणि 500 रुपये. 400 आणि 500 रुपये म्हणजे खर्च निघाला नाही काय ते आता 4 गोण्यात काय निघालं. काय निघाला खर्च निघत नाही बघा वाईट परिस्थिती आहे. साहेब काहीच खर्च निघून नाही राहिला. मी आता इथं 25 गोणे आणलेले आहेत. हा, खर्च झाला कमी कमी मला 20,000 रुपये हा. आणि बाजारात भेटला 850 रुपयांनी. म्हणजे हाती किती पडले हा त्या पट्टी भेटल तेव्हा कटिंग बिटिंग होऊन काय भेटेल साहेब ते आमच्या हातात भेटलं आता. पण तरी काय अंदाज किती मिळतो तरी भेटतील कमी कमी 5-6 हजार रुपये भेटतील. पाच म्हणजे 20,000 खर्च आला हा. सगळं करायला हा इथं आणायला किती खर्च आला आणायला आता गोणी पाठी मग साहेब 100 रुपये खर्च आहे आम्हाला इथपर्यंत आणायला. म्हणजे गाडी वगैरे सगळी गाडी वगैरे सगळे तू हा 100 रुपये गोणी पाठी मग खर्च आहे आम्हाला. हा काय भेटणार आहे तुम्ही सांगा आता हातामध्ये आमच्या. वाईट परिस्थिती फार 20,000 रुपये दादांचा खर्च झाला ते म्हणतात हाती फक्त 5,500 पडतील. आणखीन आपण काही शेतकरी जरा पुढे जाऊ. दादा काय अवस्था सध्या हा 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 बरं बोलतात काही लोक तुमच्याकडे काय म्हणजे होतात का पैसे वसूल नाही पैसे वसूल नाही होत या दिवसात. नाही का कारण निसर्गाचा असं असंतुलितपणा उष्णतेचा परिणाम त्याच्यामुळं जी मालाची क्वालिटी ती चांगली नाही हा आणि खर्च जो होतो तो होतोच बस. बरोबर हे सरकारने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे मला. बरोबर बरोबर आणखीन आपण पुढे जाऊ. पुढे लिलाव सुरू आहेत आपण पाहूयात. हे अशा पद्धतीने इथं लिलाव केला जातो. आपण कॅमेरा जर थोडा पुढे नेला 700 रुपये अशा पद्धतीने 700 रुपये राजू सय्यद काय भाव हा. बारीमान 900 त्या 1300 900-1300 1000 25 50 11 सव्वा 11 येऊन या 11 सव्वा 11 सव्वा 11 सव्वा 11 सव्वा 11 सव्वा 11 साडे 11 साडे 11 साडे 11 साडे 11 हे अशा पद्धतीने इथं लिलाव केला जातो. आपण पाहूया काही लोकांशी आणखीन बोलण्याचा प्रयत्न करू. दादा बोला कांदा विकला गेला तुमचा विकला ना कितला काय भाव मिळाले 900 रुपये 900 रुपये जेवढा खर्च झाला तेवढा हाती आला नाही ना आला. कसला आला काहीच नाही किती खर्च झाला होता आता तो एकराला 50-60 हजार रुपये खर्च झाला आहे. मग हाती किती पडतील आता पट्टी काय किती पाडणार आहे काय पाडणार आहे सांगा तरी- तरी अंदाज काय काय बिघत निघले 50 गोण्या 700-800 रुपयांनी गेलो काय भाव करू. होय ना दादा विकला गेला कांदा काय भाव अपेक्षित आहे विकला नाही ना नाही का पण भाव काय अपेक्षित आहे काय जाईल तो 1500 पाहिजे हो 1500 पर्यंत गेला पाहिजे कांदा 1500 पर्यंत गेला पाहिजे कमीत कमी पण मग जर 1500 पर्यंत गेला तर खर्च वसूल हा खर्च वसूल होईल. आजच्या मितीला 1500 गेला पाहिजे. 700-800 रुपयांनी काही शिल्लक 800 गेला नाही पाहिजे. मग 200 आता भाव किती लागतो इथे भाव इथं लागतोय 1300 पर्यंत गेला. एक नंबर गेला पण बाकीचा माल नाही जात सगळं नाही 1300 गेलाय 1300 रुपयांनी गेला त्याला खर्च तरी 21 गोण्या त्याच्या त्याला 200 रुपये खर्च आहे क्विंटलला इथं जागेवर पोच करा भरायचं ते मजुरी वेगळीच आहे ना. बरोबर खर्चही निघत नाही म्हणजे 50,000 रुपये खर्च येतोय. 1 एकर कांदे लावायला 50,000 रुपये खर्च येतोय. तिथे जर 20,000 घालायचं काय करीन तो शेतकरी. जेव्हा आपण या माध्यमातून या शेतकऱ्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस ते भरभरून बोलतात. बोलावं किती मुद्दे मांडावे असं त्यांना होतं कारण व्यथाच तेवढी मनात त्यांनी भरून ठेवलेली. आणि हेच प्रश्न आपण संवाद यात्रेच्या माध्यमातून आज थेट राहुरीवरून बरोबर संध्याकाळी 6 वाजता मांडणार आहोत. तेव्हा पाहायला विसरू नका आमचा खास कार्यक्रम संवाद यात्रा बरोबर संध्याकाळी 6 वाजता थेट राहुरीवरून फक्त न्यूज 18 लोकमतवर. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह विशाल परदेशी न्यूज 18 लोकमत राहुरी. यासोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.